RK24 न्यूज मराठीमध्ये आपलं हार्दिक स्वागत। आपण पाहत आहात धाराशिव जिल्ह्यातील सर्वात विश्वासार्ह आणि लोकप्रिय न्यूज चॅनल RK24 न्यूज मराठी। धाराशिव जिल्ह्यातील अंदूर नगरी आज भक्ती रसात दुमदुमून गेली। नीलकंठेश्वर मठाचे मठाधिपती शिवयोगी शिवाचार्य महास्वामीजी यांच्या पट्टाभिषेक रौप्य महोत्सव, जन्मदिन सुवर्ण महोत्सव आणि त्रिवेणी संगम सोहळ्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य जगद्गुरू अड्डा पालखी महोत्सवास लाखो भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत जनसागर उसळल्याचं चित्र पाहावयास मिळालं। दिनांक 19 मे रोजी पहाटेपासूनच धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली। वेदांत बसवराज शास्त्री तीर्थ वे गणेश स्वामी अंदूर आणि वे सिद्धदेव तीरहेसूर यांच्या पवित्र उपस्थित वैदिक मंत्रोच्चारात अतिरुद्रयाग, चंडिका होम, नवग्रहण पूजन तसेच विविध धार्मिक विधी अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीने पार पडले। हजारो भाविकांनी या धार्मिक विधीमध्ये सहभागी होत दर्शनाचा लाभ घेतला। सायंकाळी 5 वाजता श्री नीलकंठेश्वर मंदिरापासून कैसीना आलुरे गुरुजी महोत्सव स्थळापर्यंत भव्य अड्डा पालखी सोहळा काढण्यात आली। स्वाध्याय सुहासिनींची पारंपरिक कुंभ मिरवणूक यावेळी विशेष आकर्षण ठरली। डोक्यावर कलश घेत पारंपरिक वेशभूषेमध्ये सहभागी झालेल्या महिलांनी भक्तिमय वातावरणात मिरवणुकीची शोभा अधिक वाढवली। देशभरातील विविध पीठांचे जगद्गुरू संत महंत यांच्या उपस्थित निघालेल्या या पालखी सोहळ्यानं अंदूर नगरी भक्तिमय झाली होती। श्री 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 1008 जगद्गुरू वीर सिंहासनाधीश्वर प्रसन्न रेणुकावीर सोमेश्वर शिवाचार्य महास्वामीजी श्रीमद रंगापुरी महापीठ श्री 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 1008 जगद्गुरू सिद्धाराम सिंहासनाधीश्वर सिद्धलिंग राजदेशी केंद्र शिवाचार्य महास्वामीजी श्रीमद उज्जैनी मठापीठ श्री 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 1008 जगद्गुरू ज्ञान सिंहासनाधीश्वर डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी श्रीमद काशी महापीठ तसेच श्री 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 जगद्गुरू ज्ञान सिंहासनाधीश्वर डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वराध्याय शिवाचार्य महास्वामीजी यांच्या प्रमुख उपस्थितीनं सोहळ्याला विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त झालं। गावातील प्रमुख मार्गावरून वाजत गाजत निघालेल्या या अड्डा पालखी सोहळ्यात फुलांच्या पायघड्या, आकर्षक रांगोळ्या, भगवे पताके आणि विद्युत रोषणाईमुळे संपूर्ण अंदूर नगरी उत्सवमय झाली होती। गावातील प्रत्येक चौकात आकर्षक कमानी उभारण्यात आल्या होत्या। घराघरासमोर रांगोळ्या काढून ग्रामस्थांनी जगद्गुरूंचं स्वागत केलं। विशेष म्हणजे केरळमधील प्रसिद्ध अट्टम वाद्य पथकाच्या सादरीकरणानं उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले। ढोल, तासे, लेझिम, पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि हर हर महादेवाच्या जयघोषानं संपूर्ण वातावरण शिवमय झालं होतं। अनेक ठिकाणी भाविकांकडून पुष्पवृष्टी करण्यात आली। या सोहळ्यास जिल्ह्याचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर, तुळजापूर तालुक्याचे आमदार राणा जगजितसिंह पाटील, उमरगा तालुक्याचे आमदार प्रवीण स्वामी, माजी मंत्री बसवराज पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून जगद्गुरूंचं दर्शन घेतलं आणि महोत्सव समितीचे कौतुक केलं। महोत्सव समितीचे अध्यक्ष तथा माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, उत्सव समितीचे मार्गदर्शक गंगाधर महास्वामीजी, सरपंच रामचंद्र आलुरे, महोत्सव समितीचे सदस्य, ग्रामस्थ तसेच राज्याच्या विविध भागातून आलेले हजारो भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते। भक्ती, परंपरा आणि अध्यात्माचा अनोखा संगम अनुभवायला मिळालेल्या या भव्य अड्डा पालखी सोहळ्याची सध्या संपूर्ण जिल्हाभर चर्चा होत असून अंदूर नगरीनं एक ऐतिहासिक आणि अविस्मरणीय भक्तिमय क्षण अनुभवला। जाहिरातांसाठी संपर्क राहुल अंकुश कांबळे, मुख्य संपादक 9881 85 85 40। सबस्क्राइब करा RK24 न्यूज मराठी। ताजा अपडेट्ससाठी लाईक, शेअर, कमेंट करा। RK24 न्यूज मराठी, तुमचा विश्वास आमचं कर्तव्य।